अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीताराम चंद्रभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई महाराज कृपासागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्णब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी. जय जयाजी संतल लामा, मंगलधामा आत्मरामा, साई समर्था भक्त विश्रामा, पूर्णकामा तुझ नमो. पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहा साई भक्त भावन, भक्तरंजन नित्य करी. साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी ना न्यून. सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवाप्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव. अंतरी उदेला मनोरथ, लिहावे श्री साई चरित, लीला श्रवणार्ह अत्यद्भुत, लिहून निश्चित मज केले. नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा स्फुरविली स्फूर्ती, ग्रंथ लिहिविला माझी हाती, द्यावया जागृती निजभक्ता. दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा झाली मज सम अज्ञा, तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न. तेव्हाच मज आला धीर, की हा साई गुण गंभीर, ठेवून घेणार आपुले दप्तर, निजभक्तोद्धारा कारणे. ना तरी हा वागविलास, होते काय मज हे साहस, संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हा ऐसा. ही साई चरितारूपा, भक्तार्थ साई कथामृत प्रपा, येथेच सेवा साई कृपा, भवदव तापा निवारा. चरित नवे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत स्त्रवत, भक्त चकोर तृषाफुलित, होत तृप्त मनसोक्त. आता प्रेमळ श्रोतेजन, संकोचरहित एकाग्र मन, परिसतो या कलिमल दहन, कथा पावन साईंच्या. जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्तांच्या सकल अनिष्टा, वारुणी अर्पितो तया अभिष्टा, तयाची कष्टा निवारे. ये अर्थीची एक वार्ता, दाविल साईंची भक्तवत्सलता, श्रोती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल तरी लावणीया जीव, कथा ऐका ही अभिनव, पटेल मनास अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाय. कथा जरी ही बहुतोकडी, अर्थावबोधे अति चोखडी, अवधान दिजे एक घडी, सरतील साकडी बाजूला. अहमदनगरचे सुखवस्त, कासार एक धनवंत, दामू अण्णा नामे भक्त, पदिजे अनुरक्त साईंच्या. तया परम भक्तांची कथा, आनंद होईल श्रवण करिता, भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईंची. रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी दोन निशाणे नवी, निघती मिरवित शिर्डी गावी, आहेत ठावी त्रयस्ता. त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामू अण्णांचे. नेम हे त्यांचे कैक वर्षाचे, भक्तिप्रेमाचे अव्याहत. दोन स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नव्हती त्यास, लाधुनी सर्वांच्या आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले. केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास, आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून. कोंड्या सुताराच्या घरी होते मिरवणुकीची तयारी, तेथुनी मग वाद्यांची गजरी, निशाण मिरवित नेतात. मशिदीची या दोन्ही टोका, बांधिती ते दीर्घ पताका, समारंभेसी महोत्सव निका, करीती विलोका प्रतिवर्षी. तैसेच तेथे जे फकीर येती, तयास यथेष्ट जीव घालिती, रामनवमी ऐसे रीती, प्रति पाळती हे शेट. त्या या दामू अण्णाची कथा, श्रवणार्थी या निवेदितो आता, श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रकटेल. मुंबा नगरीचा तयाचा स्नेही, मुंबईहूनी पत्र लिही, 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसी किफायत करू की. तुम्हा आम्हा भागी देख, कमाऊ प्रत्येकी लाख लाख, उत्तर धाडा कराच लाख, धंदाही चोख निर्भय की. खरेदू कापूस ए वक्ती, भाव चढेल हातो हाती, सौदान साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागाहून, दौडून द्यावी ऐसी वेळ. उडाली अण्णांचे मनाची खळबळ, भरावसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुचेना, धंदा करावा न करावा, विचार पडला अण्णांची जीवा, काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनाला. दामू अण्णाही गुरुपुत्र, बाबास लिहिते झाले पत्र, आम्हास न बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हा ते. व्यापार तो हा सकृत दर्शनी, करावा ऐसे येते मनी, परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबास वाचुनी दावा, आज्ञा होईल तैसे कळवा, उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवरावा करी, तेने नेऊनी मशिदी भितरी, चरणावरी घातले.
काय श्यामा काय घाई, कागुद कसला लावितो पायी. बाबा तो नगरचा दामुशेट काही, विचारू पाही आपणा ते. का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करतो. वाटे आबाळा हात लावितो, देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वददा वाचे. तेच अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्तांची खळबळ. मग होता मनाची तळमळ, पायाजवळ आणिता. कोणाचं स्वय ओढून आणिता, कोणा लागी पत्र लिहविता. अंतस्थ आशय आधीच सांगता, मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच, माझे काय मानितो साच. मी तवा आपुला आहे असाच, बोले उगाच माने ते. मग माधवराव पत्र वाचिती, बाबा लक्ष लावून ऐकती. कळूनी मग बाबा वदती, चळली मती शेटीची. सांग की तयास प्रत्युत्तरी, काय उणे तुझं असता घरी. पुरे आपुली अर्धी भाकरी, लाखाचे भरी पडू नको. प्रत्युत्तराची क्षणक्षणा, वाटची पाहत दामू अण्णा. उत्तर येताची तक्षणा, दामू अण्णा वाचिती. ऐकूनी त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला. मनोरथाचा दुर्गसी ढासळला, वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1,00,000 कमावू, अर्धा लाख व्याजी लावू. तात्काळ लाखे सावकार होऊ, आनंदे राहू नगरात. मनोराज्य होते जे केले, जागचे जागीच ते विरघळले. दामू अण्णा अत्यंत हिरमुसले, हे काय केले बाबांनी. पत्र लिहिले येथेच फसले, आपुले आपण अनहित केले. देखत देखत वाढिलेले, ताट लाथाडिले आपणची. असो त्या पत्रात दामू अण्णा ते, ऐसेही ध्वनित केले होते. काना डोळ्यांचे अंतर असते, यावे की येथे समक्ष. ऐसे माधवरावांचे सूचित, समक्ष जावे वाटले उचित. न जाणो असेल त्यातही हित, कदाचित अनुमत देतील. ऐसा विचार करुणे मनी, अण्णा आले शिर्डी लागुनी. बैसले बाबांचे सन्निधानी, लोटांगणी येऊन. हळूहळू पाय दाबिती, विचारावया नाही धृती. अंतर्यामी उठली वृत्ती, बाबांची पाती ठेवावी. मनात म्हणती साईनाथा, कराल जरी या व्यापारा साह्यता. नफ्याचा काही भाग मी अर्पिता, पायावरता होईन. मस्तकी धरिले साई चरण, दामू अण्णा बैसले क्षण. संकल्प विकल्प मनाचे लक्षण, व्यापार आतून चालले. भक्ती करावे मनोरथ, ते न जाणती खरा स्वार्थ. गुरु एक जाणे शिष्याचे हित, भावी भूत वर्तमान. निज मनीचे मनोगत, कोणी कितीही ठेवो गुप्त. साई समर्थ सर्वगत, अंतर्वृत जाणे तो. जेव्हा कोणी मनीचे हृदगत, साईचरणी प्रेमे निवेदित. पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित, दावित सत्पथ साई त्या. हे तो तयांचे निजव्रत, जाणती हे भक्त समस्त. जो जो अनन्य शरणागत, आपदा वारित तयांच्या. गुरुची सत्य माता पिता, अनेका जन्मींचा पाता त्राता. तोही हरिहर आणि विधाता, करता करविता तो एक. बाळ मागता गोड धडू, माता पाजी बोळ कडू. बाळ तडफडू वा रडू, प्रेम निवाडू हा ऐसा. बोळाचा तो कडूपणा, योग्य काळे चढणार गुन्हा. बाळ काय जाणे त्या लक्षणा, मातेच्या खुणा मातेस. अण्णा जरी ठेवी ती पाती, बाबा काय तेने भुलती. लाभे विन तयांची प्रीती, निजभक्ती हिती तत्पर. धन कनक जया माती, की पदार्थ तया ते पाती. केवळ दिन जनोद्धरणार्थी, जगी अवतरती हे संत. यम नियम शमदम संपन्न, माया मात्सर्य दोषविहीन. केवळ परानुग्रह प्रयोजन, जयाचे जीवन तो संत. दामू अण्णांची ही पाती, मनीचे मनी गुप्त होती. बाबा प्रकट उत्तर देती, सादर वृत्ती परिसावे. जीवमात्रांचे मनोगत, बाबास सकळ अवगत. वर्तमान भविष्यभूत, कैसा करतलग आमलक. निजभक्तांची भावी स्थिती, समस्त ठावी बाबा प्रती. कैसे वेळेवर सावध करीती, ती स्पष्टोक्ती परिसावी. आपण नाही रे बापू किस्मे, बाबा देती सूचना प्रेमे. व्यापार बरवा साईस न गमे, अण्णा शर्मे मनात. ऐकूनी हे बाबांचे वचन, दामू अण्णास पटली खून. दिदला मनाचा संकल्प सोडून, बैसले अधोवदन उगा. पुनच्छ मने उठला विचार, करू काय दुसरा व्यापार. तांदूळ गहू भुसार, परिसा प्रत्युत्तर बाबांचे. 5 शेर तू घेशील, 7 शेर ओपिसेल. परिसुनी हे बाबांचे बोल, अंतरी खजिल अण्णातय. ऐसे कोटे काही न घडे, जे साईंच्या दृष्टीस न पडे. खालीवरती जिकडे तिकडे, सर्वत्र उघडे तयास. एरीकडे त्यांचा स्नेही, विचार गहनी पडला का पाही. काय करावे सुचेना काही,
उत्तरही नाही अण्णांचे. तोते शेट पत्र लिहित, वृत्तांत घडलेला कळवित, वाचून स्नेही विस्मित होतं, म्हणती कर्मगत विचित्र. काय सौदा चालूनी आला, स्वयेच काना विचार केला, किमर फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला लाभाला. देव देतो कर्म नेते, होणाऱ्यासारखी बुद्धी होते, ऐसा चोख धंदा जेथे फकीर तेथे का व्हावा. व्यवहारावर देऊन पाणी, दारोदार वेड्यावानी, पोट भरिती तुकडे मागुनी, ते काय सांगुनी सांगती. असो नाही तयांचे दैवी, तेनेचे ऐसी त्या बुद्धी व्हावी, दुसरी कोणी पाती पाहावी, यद्भावी न तद्भावी ते. झाले अण्णा स्वस्त बैसले, होते जयांचे कर्म ओढवले, तेच त्या स्नेहांचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले सट्टा, परितयांचा दिवस उलटा, ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा, खरा त्याचा साई दाना, भक्त करुणा केवडी. स्नेही म्हणून माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी, तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढबुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझी शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ झाली साची, अनुभव हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा, मजलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता आणिक एक वार्ता, सांगुनी आवरू अण्णांच्या ग्रंथा, आनंद होईल श्रुतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहुनी पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळेया नावे. माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणून कोपरगावी स्वीकार, होऊनी शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबासमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिदली, तयांनी चार कोळंब्यात टाकली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, दामू अण्णा शिरडीस, पुष्प संभारास घेऊनी. तयानं पूर्ववत ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक जरी. ज्याचे आंबे त्यानेची घ्यावे, किमर्थ आपणा कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्यानेची खावे, मरुनी जावे खाऊनी. प्रसादाची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारिती स्वभावे, विपरीतार्था लागी न भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनच्छ येऊन पुसू लागले, मोठीस का धाकटस ही फळे, अर्पुन कळे कोणास. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले होतील तिजला, 4 मुलगे 4 मुलीला, हे आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहु प्रयत्न, साधू संतांचे करावे भजन, कृपार्षी वचन मिळवावे. यथार्थ साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद, ज्योतिर्विद्येचा लागला छंद, झाले ज्योतिर्विद्य स्वयमेव. नशिबी नाही संतान, हेची ज्योतिर्विद्येचे निदान, अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संतमुखीचे वचन, पुनच्छ आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे, संत प्रसादामृकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच घडले, आपुले ज्योतिष निष्फल झाले, साईंचे बोल अमोघ ठरले, झाली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी, परिपुढेची देहत्यागानंतरी, स्वयनिर्धारी निजमहिमा. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे मानाप्रमाण, माझी हाडे तुर्बतीमधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बती, राहील तुम्हा सवे बोलत, ज्योतिष अनन्य शरणागत, राहील डोलत तयासवे. डोळ्या आड होईल ही चिंता, करू नका तुम्ही मज करिता, माझी हाडे ऐकाल बोलता, हित गुज करिता तुम्हा सवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतकरण, ठेवा करा निष्काम भजन, कृत कल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो, समर्थ साई श्री सद्गुरो, हेमाड तुझ्या चरणान अंतरो, भाकी परोपरी हे करुणा. धाव पावगा गुरुवरा, भक्तजन करुणा करा, उसंत नाही या संसारा, एर झारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा,
बाह्य विषया लोचन तत्परा, विषय भोगा पासाव आवरा, वृत्तीसी करा अंतर्मुख, लाटे सरसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात, देऊन या प्रसंगी हात, भव निर्मुक्त करा की. इंद्रिये वाहाती सैरा वैरा, प्रवृत्त होती दुराचारा, बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा माघारा इंद्रिय गण. इंद्रिय न जो अंतर्मुख, आत्मा न कदा होई सन्मुख, त्याहून कैंचे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती, कोणीही कामा येती न अंती, तुची एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्तीदायक तू. उकलुनी कर्मा कर्माचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे, उद्धरी हे दीन दुबळे, कृपाबळे महाराजा. सबादावादी इतर अवकळा, कृपाबळे समूळ निर्दळा, रसनेसन लागो नामाचा चाळा, सूर निर्मळा साईराया. ऐसे देई प्रेम मना, घालवी संकल्प विकल्पांना, विसरवी देह गेह भाना, माझा मी पणाही दौडी. घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण, यावे मनासी निश्चलपण, चंचलपण नातळो. त्वा आम्हा धरिता पोटासी, मावळेल अज्ञान तमनिशी, सुखे नांदू तुझिया प्रकाशी, उन्हे आम्हासी कायसे. तुवा हे जे आम्हा प्रत, पाजिले निज चरितामृत, थापटोनी जे केले जागृत, हे काय सुकृत सामान्य. पुढील अध्याय याहुनी गोड, पुरेल श्रवणार्थी यांचे कोड, वाढेल साई चरणी आवड, श्रद्धाही सुदृढ होईल. आले एक भक्त दर्शना, सोडून या निजगुरु चरणा, करिता साई पदाभिवंदना, निजगुरु स्थाना दृढ केले. तैसेच एक दुसरे गृहस्थ, श्रीमंत परी विपदग्रस्त, आले पुत्र कलत्र सहित, दर्शनार्थ साईंच्या. कैसा तयांचा पुरविला हेत, कैसा पुत्र अपस्मार व्यथित, केला दर्शने व्याधी निर्मुक्त, पूर्वदृष्टांत स्मरवुने. म्हणून हेमाड साईस शरण, करी श्रोतया आदरे विनवन, होवनी साई कथा प्रवन, कराजी श्रवण सार्थक्य. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्ताभीष्ट संपादनम नामम पंचविंशतितमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.